आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7. शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना शहीद दिनी राजूर व परसोडा येथे माकप व किसान सभेच्या वतीने अभिवादन. वाणी तालुक्यातील राजूर कॉलरी व परसोडा येथे शोषणविरहित समाजवादी व्यवस्थेसाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या तरुण क्रांतिकारी शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना 23 मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. देशाला इंग्रजांच्या साम्राज्यवादी गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता देशात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी संघर्ष करत असताना मात्र शहीद भगतसिंग यांनी फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य नाही तर शोषणमुक्त जातीवाहीन समाजवादी समाजव्यवस्था आणण्यासाठी संघर्ष करीत होते. त्यांनी हा विचार रशियामध्ये झालेल्या कामगारांच्या क्रांतीमधून प्रेरणा घेतली. त्यामुळे भगतसिंग व त्यांच्या संघटनेचा हा विचार आणि त्यांची कृती इंग्रजांच्या साम्राज्यवादी सत्तेला धोकादायक असल्याचे इंग्रजांनी त्यांना वयाचा 23व्या वर्षी फासावर लटकवले. देशाला आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटून गेल्यानंतर फोडा आणि राज्य करा ही नीती देशातील भांडवलदार वर्गाचे प्रस्थापित पक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहीद भगतसिंगांचे विचार व त्यांची कृती आजच्या या काळात प्रासंगिक आहे, असे विचार राजूर कॉलरी व परसोडा येथे घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. राजूर कॉलरी येथे माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक वानखेडे, महेंद्र श्रीवास्तव, विजय तोताडे, राजेंद्र पुडके, अमृत फुलसेले, गणेश रामटेके यांनी तर परसोडा येथे माकपचे तालुका सचिव गजानन ताकसांडे व जिल्हा सचिव डॉक्टर कोडापे यांनी आपले विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले. राजूर कॉलरी व परसोडा येथील ह्या अभिवादन कार्यक्रमात प्रामुख्याने महेंद्र आंबागडे, शुभम अकोटकर, बंडू ठामके, जयंत कोयरे, साजिद खान, अमित करमकर, सिनू कलवालकर, मनोज सोनेकर, खालिद हुसेन, विजय जंगेलवार, राकेश इग्रपवार, जाहिद हुसेन, अमर नगराळे, रिजवान खान, कुमार कोंटकवार, अजय भुसारी, विशाल पंधरे तसेच परसोडा येथे मंगेश सरोदे, विमान बोबडे, विनायक कोवे, दिनकर सरोदे, महादेव टेकाम, विठ्ठल आत्राम, बबन ताकसांडे, संजय कोडापे, अनुसया टेकाम, कुंताबाई चटक, शकुनबाई आत्राम, रमेश ताकसांडे, बेबीबाई सरोदे, किशोर बडवाईक, मंथनाबाई उपरे, मंगेश बडवाईक आदी उपस्थित होते. इंडिया न्यूज R7 साठी प्रतिनिधी संदीप सुरपाम, यवतमाळ.